नमस्कार. आपला सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर आज बनवूया आपण आईस्क्रीम. आणि आईस्क्रीम का बरं बनवत आहोत तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज आईस्क्रीम मावशी का बरं बनवत आहात. तर दादा आला आहे ना, त्याच्यासाठी. त्यांना तिकडे आईस्क्रीम ची सवय असते आणि थंडीची पण असते म्हणून. चला तर मग बनवू आपण. हे बघा, मी हे 2 कप तुमच्या समोरच दूध घेतलं आणि ती पातेली आहे ना, ती दुधाचीच होती आधीची, म्हणून त्याच्यात टाकून घेतलं. दुसरी पातेली काही घेतली नाही. आणि आता आहे हे आपली आहे कस्टर्ड केशर फ्लोअरची पावडर. केशरचा स्वाद आहे त्याच्यामध्ये. आणि ही दुसरी आहे दूध पावडर. आणि आपण आपल्याकडे जे अवेलेबल होतं, गाईचं दूध होतं उपलब्ध, तेच घेतलं. म्हशीचं काही आणलं नाही, पण ते पण फुल क्रीम आहे. आणि त्याच्यात आता आपल्याला करायची आहे आईस्क्रीम. आणि आता हे टाकलं मी कपामध्ये दूध. आणि या दुधामध्ये ही आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आधी, आणि ही पण आपल्याला दुधामध्ये पातळ करून घ्यायची आहे, दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे. आता म्हणून ही 4-5 चमचे घेतली मी. माझ्याकडे होती तेवढी 5 चमचे घेतली. आणि आता आपण दूध पावडर पण घेणार आहोत याच्यामध्ये. आणि असं दोघं विरघळून घेणार आहे दुधामध्ये. गठुळी नको पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणून घेतला आहे मोठाच मोठा कप. आणि त्याच्यामध्ये आता आपण घोळून घेणार आहोत ही पावडर अशी पातळ चमच्याने. आणि बघा, मी करून घेतले ते आणि सगळ्या गठोळ्या मोडून घेतल्या. गठोळी नको पाहिजे, नाहीतरी तसं राहतं ते, नंतर मुडत नाही ती गठोळी. आणि दुधामध्ये सुद्धा पक्की होते. आणि आम्ही घरीच आईस्क्रीम बनवतो, म्हणून आता पण थंडी असल्यावर सुद्धा बनवत आहोत. आणि आपली साधी सगळ्यांना जमेल अशी, असं नाही काही की भलतीच वेगळी, असं नाही. आपली सगळ्यांना जमेल अशी आईस्क्रीम बनवत आहोत आपण, आणि तशीच बनवतो. हे बघा, ही टाकून घेतली दुधामध्ये. आणि दूध आपण गॅसवर ठेवलंच आहे, आणि मंद गॅसवरच ही प्रक्रिया करते. ही मी जास्त मोठा गॅस नाही, नाहीतर दूध करपल्यावर अजिबात आईस्क्रीम असो, बासुंदी असो, किंवा आपलं रेग्युलर दूध असो, अजिबात चांगलं लागत नाही. नाहीतर मग उतू येतं. उतू आल्यावर खूप काही तिथला जे गॅस बीस हे आहे ते सगळं खराब होतं आणि आपल्याला आवरावं लागतं. म्हणून जी काही प्रोसेस आहे ते आपण मंद गॅसवरच करणार आहोत. लक्ष असलं नसलं तर उतू जातं दूध. आणि आता मी हे घेतले काजू, 1 कपभर काजू घेतले. आणि त्याच कपाने शुगरही घेतली एवढी. आपण नुसते काजू काढले ना मिक्सरमध्ये, तर मग त्याला तेल सुटतं. आणि आपल्या शेंगदाण्याच्या जसा दाण्यांचा कूट असतो तशी होऊन जाते ती. त्याच्यात पण तेल असतं ना, म्हणून. तर मग काजूची जरी पावडर करायची असली, काजू कतरीसाठी सुद्धा, तर नुसत्या काजूची कधीच करायची नाही. त्याच्यात साखर टाकूनच काजूची पावडर बनवायची. कुठेही वापरा तुम्ही, नुसत्या काजूची नाही. तेल सुटतं त्याच्याने, तेल येतं पावडरला. म्हणून मग मी घेतलं 1 कप काजू आणि 1 कप शुगर, अशी बनवली पावडर. आणि तीसुद्धा त्या दुधात टाकली. पहिल्याने तर आपण मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर टाकलीच आहे. आणि आता काजू आणि शुगरची पावडर टाकते. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल सगळं काही. मिक्सरमधून करून घेतली आपण आणि ती टाकली. आणि याच्यासाठी पूर्ण चित्त तिथे लक्ष द्यावं लागतं, असं नाही. आणि माझं कसं लहान मुलांचं घर आहे, आम्ही 5-6 लोक जमलो आहोत, मग जरा वणवण होतेच माझी पण तरीसुद्धा वेळात वेळ काढून रेसिपीज करते. म्हणून तुम्ही प्रत्येक रेसिपी माझी शेवटपर्यंत बघत जा आणि माझ्या रेसिपीला लाईक करत जा. पण चॅनललासुद्धा सबस्क्राईब करत जा. आणि माझं जरी काही करताना काही चूक होत असेल तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंटद्वारे सांगत राहा, एवढी माझी तुम्हाला कृपया विनंती आहे. हे बघा, आता मी टाकली विलायची पावडर टाकली आणि गार झालं ते. हे बघा, चांगलंच गार झालं ते. आणि हे आपल्याला तुम्हाला हे गठोळ्या दिसत आहे ना,
ह्या काही याच्या नाहीत, मिल्क पावडरच्या, कस्टर्ड पावडरच्या. हे आहेत काजूचे मध्ये राहिलेले तुकडे. आणि त्याला आपण आता फिरून घेऊ. हे मी फिरून घेतलं, एक भांडं फिरवलं चांगलंच. आता हे दुसरं भांडं घेते आणि हे सुद्धा फिरून घेते. असे मी सगळे जे काही आपल्याकडे होतं उपलब्ध आईस्क्रीमसाठी दूध, ते 3 भांड्यांमध्ये फिरून घेतलं. हे असं तुम्हाला दिसत असेल. आणि माझ्याकडे हा असा डब्बा आहे, दादाने आणलेला आहे हा डब्बा आईस्क्रीम करण्यासाठीच. मग मी त्याच्यामध्ये टाकलं आणि आता फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. आणि हे बघा ठेवते फ्रीझरमध्ये. आणि अजून आपण हे 5-6 घंटे ठेवू. आणि ही मी 5-6 घंटे ठेवून अजून परत एकदा काढली आणि त्याच्यामध्ये काजू बदाम असे काप टाकून आणि परत ठेवली. पण मला ना तुम्हाला दाखवायची काही आठवण राहिली नाही. मुलाबाळांचं घर म्हणून माझी होतेच थोडी वणवणं. आणि अशीच आईस्क्रीम झाली बघा आपलीवाली. किती सुंदर आईस्क्रीम झाली, बघितले ना तुम्ही. इतकी 2दा काढावीच लागते पण तिला. इतकी सुंदर आईस्क्रीम झाली आहे बघा. मी काजू बदामचे काप टाकले आहेत आणि डबा फ्रीजमध्ये ठेवला. आणि किती घट्ट झाली बघितली ना तुम्ही. खूप घट्ट झाली, छान झाली. आणि याला जवळजवळ 7-8 घंटे लागले बरं का मला. मग ती अशी सुंदर अशी होते. ठीक आहे, चला तर मग तुम्हाला जरी आईस्क्रीम आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.